औसा तालुक्यातील कार्ला गावातील शेतकरी परतीच्या पावसामुळे मोठ्या अडचणीत सापडला आहे. यंदाच्या पावसाळ्यात सोयाबीन पीक जोरदार आले होते. मात्र अचानक आलेल्या मुसळधार पावसामुळे 90% पीक पाण्याखाली गेले आहे. शेतकऱ्यांनी सरकारी व बँकेचे कर्ज काढून पेरणी केली होती आणि पीक काढणीला आले असताना झालेल्या पावसामुळे त्यांचे नुकसान झाले आहे. काही भागात काढणी केलेले सोयाबीनही पावसाच्या तडाख्यात सापडल्याने शेंगातील दाणे खराब होऊ लागले आहेत. शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की पावसामुळे त्यांच्या हाती काहीच येणार नाही. यामुळे त्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागतोय. ग्रामस्थांनी पावसामुळे झालेल्या नुकसानीची तातडीने भरपाई करावी अशी मागणी केली आहे. बाबूराव कलशेट्टी कार्ला गावचा शेतकरी माणूस आहे आणि माझी शेतीवरच आमचं अवलंबन आहे. कुटुंब आजोबापासून वडिलापासून आम्ही शेतीच करतो आणि शेतीला खर्च कमीत कमी 20-25 हजार एकरी होतोय आणि आम्हाला ह्याच्याशिवाय गुजारा नाही. दुसरा आम्हाला सरकारनं अनुदानाची याची आम्हाला हे करावं, मागणी करावं, अन्न द्यावं. आता आमचं ह्याच्यात काही निघायसारखं काहीच नाही. सर्व 100% नुकसान झालेलं आहे. सर्व वाहून गेलं आहे, पाण्यातून वापरलेलं आहे, सगळीच नुकसान आहे. काहीच नाही. आम्हाला शासनानं आमच्याकडे अनुदान द्यावं. शेतकरीची दिवाळी ह्या वर्षीची कडू आहे आणि शेतकरी ही सोयाबीन काढल्यानंतर दिवाळीला माल घालून काहीतरी दिवाळी बनवतो लेकराबाळासाठी आणि ते दिवाळी बनवण्यासाठी काही आता सध्या काहीच नाही आणि नुकसान आहे. शासनानं येऊन दिवाळीच्या अगोदर जर अनुदान देऊन दिवाळी गोड करावी आमची मागणी आहे शासनाला, सरकारला. शेतकरी आहे किसन कडाजी काळे, कार्ला, राहणार कार्ला, तालुका औसा, जिल्हा लातूर. तरी भारत देश एक कृषी देश, शेतकऱ्याचा पंतप्रधानांचा देश आहे. तरी कलेक्टर साहेब, आमदार साहेब, तहसीलदार साहेब या लोकांनी येऊन तात्काळ पाहणी करावं. शेतामध्ये जवळजवळ 80% सोयाबीनचं नुकसान झालेलं आहे. तरी ताबडतोब शेतकऱ्याला आचारसंहिता लागण्याच्या आत, दिवाळीच्या आत त्यांना पैसे भेटावं आणि प्रत्यक्ष तात्काळ येऊन त्यांनी स्वतः पाहणी करावं. किल्लारी सर्कलमध्ये कार्ला ही गाव आहे. किल्लारी सर्कलला हमेशा करता अनुदान भेटत नाही. शेतकऱ्याची भयंकर नुकसान झालेले आहे. शेतकरी आज बारीक तोंड करून घरामध्ये बसलेले आहेत. त्यामुळे स्वतः येऊन पाहणी करावं. दिवाळी हा सण मोठा आहे. तरी शेतकऱ्याचे नुकसान बघून नुकसान भरपाई ताबडतोब देण्यात यावे आणि शेतकऱ्याचा सण साजरा करावा ही आमची कळकळीची विनंती आहे. एक नंबर. एक मंडळाला अनुदानाचे पैसे मिळालेले आहेत, फक्त किल्लारी मंडळाला पैसे मिळाले नाही. तरी शासनानं, आमदारने ह्या मंडळात कार्ला गाव आहे आणि याचं अनुदान शासनानं देण्यात यावं. काय म्हणायचं, शेतकऱ्याची जर दिवाळी हो असं जर सरकारची इच्छा असेल तर दिवाळीच्या अगोदर अनुदान देण्यात यावं. दसरा काय कस्तरी गेला आता, पण दिवाळी आमची होऊ शकत नाही. तरी सरकारने दिवाळीच्या अगोदर सोयाबीनचं अनुदान देण्यात यावं, अनुदान देण्यात यावं. तहसीलदार, कलेक्टर, आमदार यांनी शेत पेरलं, शेतात सगळ्या पाणी उभारलं, एक रोजगारी सुद्धा मिळणार झालाय. आमची ऐपत नाही रुपया सुद्धा द्यायची. लोकांचे काढून औषध फवारलो, लोकांचे काढून पेरणी केलो. आता पुढलं दिवाळी कशानं करायचं आणि ही लागवड कशानं भरायचं, आम्ही का खायचं दिवाळीला, रबी कशानं पेरायचं. आमची रबी सुद्धा पेरायची ऐपत नाही, दिवाळी सुद्धा खायची ऐपत नाही. आमची परिस्थिती लई बेकार आहे. आता काढता सुद्धा येत नाही. एवढ्या पाण्यात गुडघ्या एवढ्या कसं काढायचं आणि काय करायचं. काढायला एक माणूस सुद्धा मिळायला तयार नाही. 10,000 द्या एकरी, 15-20 हजार द्या. आम्ही द्यायचं कशानं आणि आम्ही आमची एकट्याची ताकद बी नाही काढायची. कसं काढू शकणार आणि आम्ही लोकांचे पैसे यादी काढून पेरला. आता ही पैसे कशानं सारावा आणि रबी कशानं पेरावा, आम्ही दिवाळी कशानं साजरी करावं. बघा आता तुम्हीच काम मान्य करता ते करा. एवढं बोलून माझं